विल्सन ग्राफिक्स प्रोडक्शन बंडखोर मूर्ती शॉट. या सिनेमाचं आनंद हे की मी पण गोव्याचाच आहे, मांजरेचा. आणि शेट्टी आमचे जुने मित्र आहेत आणि आज गोव्याचे निर्माते आणि आज गोव्याचे मुख्यमंत्री आज मुहूर्ताला आले, त्याच्यापेक्षा माझा मोठा आनंदाचा क्षण नाही. आणि गोवा आपण न्यू इंटरनॅशनल या बंडखोर मूवीच्या शो स्टार्टसाठी मुहूर्तासाठी मी या ठिकाणी आहे. संजयजी मांजरेकर, महेश मांजरेकर, संजय शेट्टी, प्रियदर्शनी, छाया कदम आणि बाकी सगळे या फिल्ममधले ॲक्टर्स, क्रूज, बाकी सगळेजण, म्हणजे समोर असलेले माझे पत्रकार मित्र, सर्वात अगोदर म्हणजे मी महेश मांजरेकर आणि संजय शेट्टी यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्याने या बंडखोर या मूवीसाठी मुहूर्ताला मला या ठिकाणी बोलवलं. त्याबद्दल हे सर्व ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेस या ठिकाणी आहेत, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. नक्कीच म्हणजे विल्सन वर्ल्डने आतापर्यंत वेगवेगळे रेकॉर्ड्स हे गोव्यामध्ये नंतर पूर्ण भारतात आणि भारताबाहेरही करून दाखवलेले आहेत. त्यासाठी ही मूवी त्यांची खूप चांगली होईल, मी त्यांना यश देतो. आणि पुनश्च एकदा ते करत असलेल्या इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह कामासाठी त्यांना शुभेच्छा. इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह एवढ्यासाठी म्हणतोय की रुटीन काम सगळेजण करत असतात, कॉन्ट्रॅक्टर खूप जण असतात, पण त्यामध्येही इनोव्हेटिव्हिटी असते, क्रिएटिव्हिटी असते, ही फार गरजेची असते. आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जी धमक संजय शेट्टी आणि त्याच्या पूर्ण टीममध्ये आहे, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. गोव्यामध्ये सातत्याने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर AIP बरोबर करतोय. मराठी फिल्म फेस्टिवल संजय शेट्टी स्वतःहून या ठिकाणी करतो आणि मराठी कितीतरी कलाकारांना गोव्यामध्ये येण्याचा त्यांचा मान मिळतोय, त्यांना सन्मान होतोय. कारण इंडिपेंडेंटली मराठी फिल्म फेस्टिवल करणं तसं सोपं नाही आहे आणि ते फिल्म फेस्टिवल हे गोव्यामध्ये घडून करतात, त्याबद्दल त्यांचं खूप शुभेच्छा. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा इज ऑलवेज प्रोमोटिंग द मराठी आणि कोकणी फिल्म्स. त्यासाठी सबसिडी असेल किंवा बाकी सगळं काही हे सातत्याने आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या मार्फत आम्ही देतोय. इन फ्युचरही अशाच पद्धतीच्या सगळ्या म्हणजे परमिशनपासून ते फिल्म होईपर्यंत इट इज अ सिंगल विंडो क्लिअरन्स ऑलरेडी एंटरटेनमेंट सोसायटीच्या मार्फत आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. मी तर म्हणेन की कित्येक मराठी, हिंदी, बॉलिवूड, टॉलिवूड या सगळ्या फिल्मची शूटिंग आपल्या गोव्यामध्ये हो. आणि यासाठी माझा ॲज अ मुख्यमंत्री आणि चेअरमॅन ऑफ द एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा म्हणून माझा प्रयत्न असेल. गोवा जेवढा निसर्गाने सुंदर आहे तेवढाही त्यापेक्षाही चांगला म्हणजे लोकांकडून ती सुंदरता अजूनही खूप पुढे ती प्रिझर्व होण्यासाठी त्याचा प्रयत्न हो, जेणेकरून ही पूर्ण देशभर आणि ग्लोबली जे गोव्याचं नाव आहे ते तशाच पद्धतीने म्हणजे टुरिझम क्षेत्रामध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी आपण सगळ्या गोवेकरांनी प्रयत्न करावा आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य लाभेल. पुनश्च एकदा सगळ्या गोवेकरांच्या वतीने या बंडखोर मूवीसाठी आणि बंडखोर मूवी गोव्यात शूट झाली म्हटल्यानंतर गोवेकर ती नक्कीच पाहतील हे मी म्हणतो. गोवा सरकारच्या वतीने, गोव्याच्या लोकांच्या वतीने सगळ्या कलाकारांना आणि डायरेक्टर, प्रोड्युसर्स या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. देव बरे. मला खूप भारी वाटतंय. गोवावर विशेष प्रेम आहे माझं आणि मी कोकणातलीच असल्यामुळे अगदी फक्त 1 तासावरच म्हणजे 1 तासाचंच अंतर आहे. आणि गोवा फिल्म फेस्टिवल हे माझं आवडतं आहे. शेट्टी परिवार मराठी गोवा फिल्म फेस्टिवल भरवतात तर भारी वाटतं. म्हणजे आम्ही मुंबईत राहून एकत्र काम करूनही एक कलाकार एकमेकांना भेटू शकत नाही, पण जे काही 3-4 दिवस असतो सिनेमे बघणं होतं आणि विचारांची देवाणघेवाण होते. त्यामुळे माझा विशेष जीव आहे त्या फेस्टिवलवर. आणि प्रमोद सावंतजी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. कलाकारांना आणि कलेला तुमचं विशेष काय म्हणतात ते पाठवण असतं. भारी वाटतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं महेशजी बरोबर काम करणं म्हणजे एक वेगळी पर्वणी असते. विशेष जीव आहे माझा महेशजींवर. थँक्यू सो मच.
आणि एक आहे की प्रियदर्शनी माझी खूप आवडती ॲक्ट्रेस आहे आणि मला खूप छान वाटतंय की या सिनेमात ती खूप महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सो बेस्ट ऑफ लक. दशावतार सिनेमाच्या निमित्ताने त्याची स्क्रीनिंगसाठी म्हणून सरांची भेट झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा सिनेमाच्या निमित्तानेच भेट होती. तर यावरून एक साधारण एका नवख्या व्यक्तीला हे कळू शकते की सांस्कृतिक क्षेत्रात यांची किती कल आहे आणि त्याबद्दलचं प्रोत्साहन किती आहे. ती वर्षभराच्या अंतरावरती अशा पद्धतीने पुन्हा भेट होते तर फारच बरं वाटतंय. आणि महेश सरांच्या फिल्ममध्ये या सगळ्या कलाकारांसोबत काम करताना एक थोडं दडपण आहे आणि उत्साह पण आहे. त्याचबरोबर खूप उत्कृष्ट प्रोजेक्ट्सना पाठबळ दिलेलं असं प्रोडक्शन हाऊस आहे आमच्यासोबत. त्यामुळे ही फिल्म नक्कीच गोव्याला तर जगापर्यंत पोहोचवेलच, पण हा सिनेमा देखील जगापर्यंत पोहोचेल आणि विविध भाषांमध्ये पोहोचेल अशी काळजी महेश सर सुद्धा घेतील. धन्यवाद. आयज तुमचे फिल्म बंडखोराचे शूटिंग चालू आसा, सो हाजे विशीं मातशें सांगता. सो बंडखोर आताच माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते मुहूर्त शॉट झाला, तुम्ही पळयला. तो बंडखोर हो मराठी मूवी इट इज बेस्ड ऑन वुमन एम्पावरमेंट, लायक ब्रेकिंग द सेलिंग बाय वुमन. म्हणजे महिलाचे अचिवमेंट आणि सगळ्या क्षेत्रांत ती कशी हे करता तेचेर बेस्ड आसा. महेश मांद्रेकर हो फिल्म डायरेक्ट करता. ऑफकोर्स आम्ही प्रोडक्शन, विन्सन प्रोडक्शन आम्ही प्रोड्यूस करता. त्याच्या बरोबर मराठीचे नावाजलेले कलाकार सुद्धा हेतून काम करता. छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी असा. तसे खूप मराठीचे, मुंबईचे कलाकार, तसेच गोयचे सुद्धा कलाकार जवळजवळ 12 जण हेतून असा. गोयच्या कलाकारांक संधी दिल्या आम्ही. आणि कलाकाराबरोबर टेक्निशियन सुद्धा, गोयचे टेक्निशियन, असिस्टंट डायरेक्टर, असिस्टंट कॅमेरामॅन, असिस्टंट एडिटर बी, ते तांकां आमी संधी दिला, जेणे करून गोव्यान सुद्धा ही फिल्म प्रोड्यूस करपाची वर्ल्ड क्लास लेवलाची कला तांकां समजूंक शकता. हेतून तांकां संधी उपलब्ध करून दिल्या. विन्सन ग्राफिक तुमकां खबरच आसा, गेल्या 15 वर्सां आमी गोवा मराठी फिल्म फेस्टिवल करता. आमी हेच्या पयलीं 4 फिल्म प्रोड्यूस केल्या. तेतूंतलो स्थलपुरान बी भरपूर अवॉर्ड ऑल ओव्हर वर्ल्ड अवॉर्ड घेतलेलो आसा. मागीर दिगंत हो कोंकणी मुवी सुद्धा प्रोड्यूस केला. एक डॉक्युमेंटरी हॉलिवूडान आमी केला डॉक्युमेंटरी. बंडखोर या नावाची फिल्म स्टोरी किती? स्टोरी तेच हांवें आतांच एक्सप्लेन केली. स्टोरी म्हणजे वुमन एम्पावरमेंट, महिलांनी सिलिंग ब्रेक करून सगळ्या क्षेत्रांत कशें. आणि रिबेल, बंडखोर म्हणजे हे कळना ना, रिबेलस म्हणजे कन्झर्वेटिव्ह समाजांतल्यान भायर कशें सरून काम कशी करता तेचेर हो बेस्ड आसा. कलाकार हेतूर टोटल जवळजवळ 20 कलाकार, तेतूंतले 8 जाणां मराठी चित्रपट सृश्टींतले नावाजलेले आणि गोंयचे 12 जण कलाकार आसा. प्लस टेक्निकल सुद्धा गोंयचे जवळजवळ 13 जाणां गोव्याचे टेक्निकल हे काम करता, क्रू म्हणटा तसं. त्यांचा मेन भूमिका करतलो. मेन भूमिका ही प्रियदर्शनी इंदलकर म्हणून जी एक्ट्रेस आहा पळय, ती मेन भूमिका करता. त्याच्या बरोबर छाया कदम सुद्धा. छाया कदम तुमकां खबर आसतले, ऑस्कर विनिंग, तेतूंत त्या फिल्मान विनिंग न्हय, ऑस्करच्या नॉमिनेट जाल्ले ते लापता तेतून. तर आणि गेली 4-5 वर्ष चित्रपट निर्मितीची गोवन प्रोड्युसर असलो, डायरेक्टर असलो, त्याच्या वेळेला खंड पडलो, तो परत एक तुम्ही चित्रपटच्या निमित्तानं उभारी दिला, त्याच्याबद्दल काय? तशें फिल्म प्रोडक्शन चालूच आसा गोंयान. हांवें अशी उबारी दिवंक ना, पण हय एक असो एक सगळ्या कलाकारांक घेवन, महाराष्ट्राच्या गोंयच्या कलाकारांक घेवन हो एक नवो प्रयोग आमी करता. त्यामुळे अवेरनेसूय जातलो गोव्यान, महाराष्ट्रान, की आमच्या गोव्यानूय असो फिल्म जावंक शकता. हो येस, हो प्रयत्न आसा आमचो. आणि गोव्यानूय गोंयचे कलाकार आणि गोंयचे टेक्निशियन बरें काम करू शकता, हे आमकां प्रोजेक्ट करूंक जाय. विच विल, आय एम शुअर विल हॅपन. कितले शूटिंग करता? गोव्यान सगळें शूटिंग गोव्यानूच जातलें. सो एट अ स्ट्रेट आतां 12 दिसाचें आसा आणि त्याच्या उपरांत परत 4 दीस 3 दीस अशें जवळजवळ एक म्हयनोभर शूटिंग. त्याच्या मागीर पोस्ट प्रोडक्शन. रिलीज आमी एक ऑगस्टान अशें दवरूंक सोदता. पण तो वर्ल्ड प्रिमियर करपाक आमकां अमेरिकेच्यानूय इन्वायट आयला. तो फिल्म फेस्टिवल जाता तो
नाल्यार आमी गोव्यान नाल्यार थंय करतले. आमचो गोवा मराठी फिल्म फेस्टिवलान आमी प्रिमियर करतले. थँक्यू.